टप्पा थ्रो टाकला असता तरी फलंदाज बाद झाला नसता, कारण फलंदाज फास्ट आला. नॉन स्ट्रायकरचा फलंदाज असा धावचित होणं म्हणजे फार अवघड आहे, कारण तो स्टार्ट घेऊन पळत असतो. पण तो क्षेत्ररक्षण चांगलं केलं. पुढचा चेंडू, संघाची धावसंख्या होती ती पहिल्या षटकात 3 धावा, सामना 5 षटकांचा, त्यामध्ये 2 षटकं पॉवर प्लेचे असतील. ब्लॉक हॉल चेंडू टाकला गेला. फलंदाजाला काय चेंडू नीटसा समजला नाही, पण हळूवार तटकवलेला मिडविकेटच्या दिशेला 30 यार्ड सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं. 1 या धावसंख्येनं कातकवलं अनिकेतनं. अनिकेत सुद्धा एक चांगला विस्फोटक आक्रमक फलंदाज त्या समोर खेळतो तो ऋषिकेश. गोलंदाज गणेश जोरदार फटका मारायच्या प्रयत्नात हळूवार चेंडू टाकला, लेग ब्रेक चेंडू टाकला, फ्लायटेड चेंडू होता, फलंदाजाला जकडून ठेवला गेला. अशा प्रकारची गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. इथं पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही गोलंदाजी करत असताना जास्तीत जास्त चेंडू निर्धाव कसे जातील हे गोलंदाज पाहत असतो, त्याच दृष्टिकोनातून गोलंदाजी करतोय तो गणेश. पुढचा चेंडू ऋषिकेश, स्ट्रायकर फलंदाज, फुलटॉस चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजा घेता आला नाही. एकदम हळूवार मारलेला फटका. इथे तुम्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर फलंदाजी करत असाल तर तुमचा बॅट स्विंग हा महत्त्वाचा आहे. इथे तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडू कसा बाहेर जाऊ शकतो, कसा विस्फोटक आक्रमक फटका होऊ शकतो, त्यानुसार तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 5. कोणत्या प्रकारची विकेट नाही. गोलंदाज आहे तो अथर्व पवळे. त्याचा बेस्ट परफॉर्म बघितलं तर गोलंदाजीमधील 2 षटकं, 11 धावा, 3 विकेट, चांगली गोलंदाजी करतो. आत्ता नुकतीच एक स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेमध्ये त्याने चांगली गोलंदाजी करतो, आपल्या संघाला विजय खेचून दिला होता. असा अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु आज गोलंदाजीमध्ये बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. अथर्व एक वेगवान गोलंदाज, तसाच ऋषिकेश स्ट्रायकर फलंदाज. ऋषिकेश 4 चेंडू 3 रनवरती खेळतोय. वेगात चेंडू टाकला, ब्लॉक हॉल चेंडू, फलंदाजानं हळूवार टकून काढला मिडविकेटच्या दिशेला 30 यार्ड सर्कलमध्ये. 1 या धावसंख्येनं पुन्हा वाढ झालेली. संघाची धावसंख्या होती ती 6. चालू सामना 5 षटकांचा, त्यामध्ये एक गोलंदाज फक्त 2 षटकं टाकू शकतील आणि बाकीच्या गोलंदाजाला 1-1 ओव्हरचं लिमिट असेल. पुढचा चेंडू, स्ट्रायकर फलंदाज अनिकेत, फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगला मारलेला, समालोचन कक्षाच्या दिशेला डिक्लेअर झोनमध्ये. यामध्ये 1 रनवरती समाधान मानावं लागलं ते अनिकेतला. त्यामुळे 1 या धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 7 धावसंख्या. आउटफील्ड बघितलं तर तुम्ही 4 दिशेला एकदम लॉंग ऑफ लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हर, मिडविकेटच्या दिशेला कुठेही फटकेबाजी करा, इथे सहजरित्या चौकार षटकार जाऊ शकतो. परंतु तुम्ही जास्त एकेरी दुहेरी धावसंख्येवरती लक्ष केंद्रित केलं तर संघ थोडाफार अडचणीत होऊ शकतो. फुलटॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हरला मारायच्या प्रयत्नामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं, हळूवार होता फटका. बॅट आणि बॉलचा जास्त संपर्क होऊ शकला नाही, परंतु हळूवार मारल्यानंतर 1 रन घेतलेला. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 8 रन. पुढचा चेंडू, अनिकेत, जोरदार मारलेला फटका 30 यार्ड सर्कलच्या डोक्यावरून लॉंग ऑमच्या दिशेला, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे, पायचं क्षेत्ररक्षण होते का, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि 2 रन तो काय वाचू शकला नाही. या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 10 धावसंख्या. कोणत्या प्रकारची विकेट नाही. थोडंसं महागडं षटक चाललेलं, अगोदरचं षटक टाकलं तर त्या षटकामध्ये 5 धावा, कोणत्या प्रकारची विकेट नाही. पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथे तुम्हाला धावा रोखणं फार गरजेचं आहे, परंतु त्या फलंदाजाला आक्रमक फटकेबाजी करणं फार गरजेचं आहे. फुलटॉस चेंडू, त्याचा सुद्धा पुरेपूर फायदा घेतला नाही. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे जोरात थ्रो फेकला गेला, परंतु गोलंदाजाला तो नीटकनेच करता आला नाही. 1 रन घेतलेला. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 11 धावसंख्या. स्क्वेअर लेग आणि थर्डमॅनच्या दिशेला डिक्लेअर झोन असल्यामुळे फलंदाजाची थोडीशी धावपळ होती. इथे कोणत्या प्रकारचा निर्धाव चेंडू टाकला तर संघ अडचणीत येऊ शकतो, कारण धावांचा पाठलाग करणं म्हणजे सुद्धा अवघड होऊ शकतं. स्टेप आउट जाऊन खेळायच्या प्रयत्नात 30 यार्ड सर्कलचा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात, झेल टिपला आणि पहिला धक्का दिलाय तो आपल्या संघाला ऋषिकेशच्या स्वरूपात. चांगला क्षेत्ररक्षक आहे तो. नवीन फलंदाज तो वैभव शेळके, अतिशय आक्रमक फटकेबाज फलंदाज. वैभव बद्दल बोलायचं म्हटलं तर वैभवचा बेस्ट परफॉर्म 17 चेंडू 48 धावसंख्या, त्यामध्ये त्याने मारले होते उत्तुंग. एका षटकामध्ये 4 षटकार, परंतु
ते मैदान वेगळं होतं, माती पिच मैदान होतं, इथे सिमेंट पिच आहे, इथे वेगात चेंडू पडला जातो, त्यात डिक्लेअर झोन असल्यामुळे फलंदाजाला कशा प्रकारची फलंदाजी करणं ह्या विकेटचा अंदाज घेणं थोडासा उशीर होईल. त्यासाठी तुम्हाला पहिला सामना जिंकणं फार गरजेचं आहे. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती 11-1 बाद. गोलंदाज तो मंगेश. पुन्हा एकदा वेगात चेंडू, हळूवार चेंडू टाकायच्या प्रयत्नात पाहायचं इथे जेल होतोय का, जोरदार मारलेला फटका. नवीन चेंडू असल्यामुळे लॉंगॉनच्या दिशेला सीमा नजदीक अतिशय दमदार झेल पकडला आणि दुसरा धक्का बसला तो संघाला. एक विस्फोटक आक्रमक फलंदाज जो सलामीला आला होता त्याने चांगली फटकेबाजी करायचा प्रयत्न केला, परंतु चेंडू एकदम स्लोवर टाकला. असं वाटलं की फलंदाजाला तो शॉर्ट पिच चेंडू आपण सहजरित्या तो मिड विकेटच्या दिशेला तटकून षटकार मारू, परंतु थोडासा स्ट्रोक चुकला, लॉंगॉनच्या दिशेला डेंजर झोनमध्ये फटका मारला आणि झेलबाद झाला. नवीन फलंदाज शुभम गोडांबे. शुभम सुद्धा एक चांगला विस्फोटक आक्रमक फलंदाज आहे. आता त्याला संघाची धावसंख्या पूर्णतः हालतीडून विकेट सुद्धा टिकवून खेळायची, कारण 2 विकेट लगातार गेलेले आहेत. एक मोठी पार्टनरशिप करणं फार गरजेचं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका पाहिजे, एक पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॅक टू बॅक दुसरी सुद्धा विकेट गेलेले. संघ अडचणीत आलेला आहे. इथे विकेटवर थांबून खेळणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही प्रत्येकच फटका षटकार चौकार मारायच्या प्रयत्नात गेला तर संघ नक्कीच अडचणीत येत राहील. इथे तुम्हाला धावांचं आव्हान द्यायचं आहे, तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा नाही, त्यासाठी धावा करणं फार गरजेचं आहे. 5 षटकांचा जरी सामना असेल किंवा डिक्लेअर झोन जरी असेल तर तुम्ही 30 चेंडूमध्ये साधारणतः 45 ते 40 धावसंख्या जरी केली तरी खूप मोठी धावसंख्या होऊ शकते. बघूया नवीन फलंदाज अनिकेत. स्लोवर चेंडू टाकला होता, विकेट हॅट्रिकची संधी होती, परंतु पॉईंटच्या क्षेत्रामध्ये मारलेला फटका. 1 रनवरती समाधान मानावं लागलं. या 1 धावसंख्येनं खातं खोललं ते अनिकेत गोडंबने. चांगली गोलंदाजी करतोय, कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारू देत नाही. आतापर्यंत 2 विकेट घेण्यात यश आले ते या गोलंदाजाला. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी. पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 30 सर्कलचा पुरेपूर फायदा घेतला, परंतु एक्स्ट्रा कव्हरला असणारा क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे 2 धावा तो काय वाचवू शकला नाही. या 2 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येत परिवर्तन होत आहे. संघाची धावसंख्या 2.4 षटकात 14 धावसंख्या, 3 बाद. अशा प्रकारची फटकेबाजी केली तर एक मोठी धावसंख्या उभी होऊ शकते, परंतु निर्धाव चेंडू संघाला घातक ठरू शकतो. चतुर गोलंदाज जास्तीत जास्त वेग देण्याचा प्रयत्न करतो, मिडल स्टंप टू स्टंप गोलंदाजी करतोय. इथे तुम्हाला निर्धाव चेंडू टाकायचे असतील तर फलंदाजाला बीट करणं फार गरजेचं आणि त्याच पद्धतीचा चेंडू टाकला. फलंदाजाला काय नीटसा चेंडू समजला नाही, एकदम खूपच दूरवर्ती चेंडू होता. अवांतर चेंडू दिलाय तो पंचांना, वाईट चेंडू. या अवांतर धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येचे परिवर्तन. संघाची धावसंख्या होती 3 बाद 15 धावसंख्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, बॅटचा एज. विकेट किपरनं चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाणार होता, परंतु 1 रन वाचवला आपल्या संघासाठी. इथे फटकेबाजी करणं फार गरजेचं. आता षटक क्रमांक 3 चालू आहे, अजून काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. नंतर बाकी 2 षटकांचा खेळ, अर्थात 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे तुम्हाला 13 चेंडू साधारणतः 3 ते 4 षटकार येणं फार गरजेचं आहे. तीच फटकेबाजी फलंदाज करतोय का ते पाहायचंय. पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू, स्लोवर चेंडू टाकला गेला, फुल टॉस चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजाला घेता आला नाही. षटकाची समाप्ती 3 षटकानंतर 5च्या स्ट्राईक रन रेटने धावसंख्या होती ती 15, 3 बाद. इथे तुम्हाला साधारणतः 40 ते 45 धावसंख्या करावी लागेल. अजून जर फायटेड स्कोर करायचा असेल तर 12 चेंडूमध्ये साधारणतः 20 तरी धावा कराव्या लागतील. परंतु समोरचा तगडा फलंदाज, त्याचप्रमाणे नावाजलेला गोलंदाज अथर्व उर्फ बंटी. वैयक्तिक 2रं षटक, फुलटॉस चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा. पुन्हा एकदा फलंदाज बीट. 1 रनवरती समाधान मानावं लागलं. इथे जास्त ताकद लावायचा प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडू वेगात आल्यानंतर फलंदाजाचं टायमिंग थोडंसं फुटतंय, त्यामुळे 1 रनवरती समाधान मानावं लागलं. अनिकेतच्या वैभव एक ताकदवान फलंदाज आहे, चांगली फटकेबाजी मारतोय.
वैभवनं पिचवरती थांबणं फार गरजेचं आहे, कारण वैभवकडे ती क्षमता आहे चौकार षटकार मारण्याची. दोन्ही फलंदाज चांगले खेळतात, एक मोठी पार्टनरशिप करणं फार गरजेचं आहे. बघूया पुढचा चेंडू. इथे वाऱ्याची दिशा बघितलं तर थोडी फार मिड विकेटच्या दिशेला आहे. ते जोरदार फटका मारलाय पायचे मिड विकेटच्या दिशेला. दोन क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे. चांगलं क्षेत्ररक्षण करताना एकदम गचाळ क्षेत्ररक्षण झालं. चेंडू अडवायचा आत फेकण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे चेंडू त्याच्या हाताला चाटून पूर्ण बॅक साईडला गेला, परंतु तो रन वाचवू शकला नाही. या चेंडूवरती घेतल्या त्या 2 धावा. या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 19 धावसंख्या. पुढचा चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतो. पुन्हा एकदा ब्लॉक बॉल चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला मारलेला फटका, ग्राउंडचा फटका होता. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं, रन घेण्याचा प्रयत्न, परंतु स्ट्रायकर फलंदाजाने त्याला पूर्णतः पाठवून टाकलं. आतापर्यंत या सामन्यात एकही चौकार ना षटकार, परंतु एकेरी दुहेरी धावा चालू ठेवलेत. विकेट बॅक टू बॅक पडत चाललेत. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा वेगात चेंडू टाकला. भन्नाट वेग होता. फलंदाजाला चेंडू काय तो समजला नाही. बीट किपरला सुद्धा चेंडू नीटसा कनेक्ट करता येत नव्हता, परंतु त्यानं तो चेंडू अडवला. अन्यथा डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला असता, बोनस रन भेटला असता. अप्रतिम गोलंदाजी म्हणून आजच्या दिवसातला एक आत्तापर्यंत टाकला गेलेला एक वेगवान चेंडू, परंतु त्या फलंदाजाला बीट करण्यात यश आलं. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. स्ट्रेट डाय मारलेला फटका. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे. लॉंग ऑफ लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक थोडंसं आउटफील्ड करा, परंतु इथं पायच्या धावचीचा प्रयत्न होतोय का. चेंडूवरती लेट आला तो क्षेत्ररक्षक. त्या थर्ड अंपायरचा कॉल आलेला आहे. धावचीचा प्रयत्न केलेला आहे. पंच नावाजलेले पंच आहेत, त्यांच्याकडून कोणत्या प्रकारचा नियम म्हणजे कोणता निर्णय चुकणं म्हणजे फार अवघड. तसं म्हटलं तर दोन्ही संघांकडे एक एक रिव्ह आहे. नॉट आउट. आत्ताच्या 2 धावा. संघाची धावसंख्या होती ती 4 षटकानंतर 22. शेवटचं षटक बघूया कोण घेऊन येतोय. सौरभ सुद्धा चांगली गोलंदाजी करतो, तो आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली. समोरच्या संघाला थोडंसं जकडून ठेवलं गेलंय. सौरभ बघूया शेवटचं षटक. फुलटा चेंडू. षटकाराचा चेंडू होता, परंतु फलंदाज थोडासा लेट. बॅटेज त्रिफळाची झालेला आहे. धक्का नंबर बसला तो संघाला 4था. नवीन फलंदाज येतो अथर्व गोडांबे. उंचपुरा, एकदम अटॅकिंग बॅट्समन. त्याला दुसरा हार्दिक पांड्या म्हणून ओळखलं जातं. बघूया आता त्याच्याकडे ती क्षमता आहे का. या संघातून त्याला साधारणतः 5 कोटी रुपयाला विकत घेतलेलं आहे आणि त्याची किंमत आज बघूया तो कशा प्रकारचे खेळतोय. त्याच्याकडे खूप मोठी क्षमता आहे. षटकार चौकार आपल्याला जरी लेट पाठवलं असलं तरी आपण शेवटच्या क्षणामध्ये आपण कशा प्रकारचे चौकार षटकारांची खेळी करतो हे दाखवून देण्यासाठी आज स्वतः नवीन फलंदाज अथर्व बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. ओव्हर पिच चेंडू, परंतु लेट. इथे पाहायचंय काय होतंय. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेलाय. पंचांचा इशारा अवांतर लेग बाईट. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 23. पुढचा चेंडू. राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय स्ट्रायकर फलंदाज वैभव. खूपच दूरवरती चेंडू ठेवला. पंचांचा इशारा अवांतर वाईटचा. या अवांतर धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येचे परिवर्तन. संघाची धावसंख्या होती 4 बाद 24 धावसंख्या. थोडासा व्यत्यय आला. स्टार 11 गोटावडे. संघ थोडासा अडचणीत. ते शेवटचं षटक बघूया वैभव कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. वैभवने जोरदार मारायचा प्रयत्न केला, परंतु स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. बॉलच्या पाठीमागे चांगलीपैकी चांगलं क्षेत्ररक्षण.
या 1 धावसंख्येनंतर स्टार 11 गोटावडे संघाची धावसंख्या 4 बाद 25 धावसंख्या. षटक क्रमांक 5 शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये इथे तुम्हाला चौकार षटकारांची आतिषबाजी करणं फार गरजेचं आहे, परंतु ती क्षमता त्या फलंदाजाकडे आहे. बघूया राऊंड द विकेटनं गोलंदाजी करतोय तो गोलंदाज. पुन्हा एकदा जोरदार बॅटचा एज ते झेल होतोय का पाहिजे, परंतु डिक्लेअर झोनमध्ये गेल्या. 1 रन. संघाची धावसंख्या होती ती 26. 4 बाद 26. स्टार 11 घोटावडे संघ थोडाफार अडचणी. तुम्हाला असं वाटत असेल की धावसंख्या फार कमी, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोण जिंकेल सांगता येत नाही. अशातच टाकलेला एकदम स्लोवर चेंडू आणि त्या स्लोवर चेंडूवरती खूप मोठा फायदा घेता आला नाही तो बहुला. या 1 धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगमधील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या स्टार 11 गोटावडे 27. 4 बाद. रायझिंग स्टार पिरंगुट. समोरील संघ सुद्धा बलाढ्य ताकदवान संघ आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू टाकला गेला. फलंदाजाला काय चेंडू समजला नाही. इथे फलंदाज होतोय धाव बाद. संघाची धावसंख्या होती ती 5 षटकानंतर 4 बाद 27. रायझिंग स्टार रायझिंग स्टार पिरंगुड संघाला विजयासाठी आव्हान दिले ते 5 षटकात 28 धावांचं. त्यांच्याकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत, परंतु इथे स्टार 11 घोटावडे संघाकडे सुद्धा चांगली गोलंदाजी क्षमता आहे. कमी धावसंख्या असली तरी ते फायटेड स्कोर होऊ शकतो, चांगला सामना होऊ शकतो त्याला. कारण डिक्लेअर झोन. इथे गोलंदाजानं कोणत्या प्रकारचा ओव्हरपिच चेंडू किंवा कोणत्या प्रकारचा अवांतर चेंडू जर टाकत राहिला तर संघ थोडा अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे इथे तुम्हाला कमी धावसंख्या आहे म्हणून बॉडी लँग्वेज लूज ठेवून क्रिकेट खेळला नाही पाहिजे. इथे सामना आपण कशा पद्धतीने जिंकू. आपल्याला रन झाले नाहीत तर समोरच्या संघाला सुद्धा रन होणार नाहीत या इराद्याने मैदानात जर उतरलात. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू कसे जातील हे जर तुम्ही पाहिलं तर नक्की तुमचा संघ यश मिळू शकेल. इथे तुम्हाला ग्राउंड पूर्णतः ओपन मैदान आहे, परंतु डिक्लेअर झोन काही ठिकाणी त्यानुसार जर तुम्ही गोलंदाजी केली तर तुमचा फायदा नक्कीच होऊ शकतो. क्रिकेट हुशारकीनं चाणक्यानं क्रिकेट खेळावा लागतो, परंतु क्रिकेट असा खेळ आहे की खेळामध्ये कोणत्याही प्रकारचा लूज खेळाडू जर एखादा जर असेल तर वारंवार त्याच्याकडे चेंडू जातात, तो दिवस असतो. त्यामुळे संघ थोडासा अडचणीत येतो आणि कधी कधी लूज खेळाडूसुद्धा चांगला झेल पकडून सामन्याचं चित्र बदलू शकतं. म्हणून क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ. कोणत्याही खेळाडूला कमी लेखून चालणार नाही. टेनिस बॉल किट शोमध्ये अशा कित्येक तरी स्पर्धा असतात, परंतु आज एक देखणी स्पर्धा आपल्यासमोर येते. तीच मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित असलेली बावधन कर्णक 2025 एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. आणि या स्पर्धेत कित्येक तरी संघांना अर्थातच 24 संघांना सहभाग घेतलेला आहे. त्यामध्ये रोजची रोज नेहमीच 6 संघ बोलवले गेले आहेत. त्यामध्ये 3-3चे 2 ग्रुप आहे. लीग पद्धतीने सामने. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. स्टार 11 गोटावडे संघानं 5 षटकात 28 धावांचं आव्हान दिलंय. ते रायझिंग स्टार पिरंगुट या संघास. तर रायझिंग स्टार पिरंगुट संघाचा सलामी बल्लेबाज स्पर्शद आणि श्रवण. स्पर्शद गोलंदाज आहे तो धनंजय. यानंतर होणाऱ्या सामन्याचे नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना समालोचन कक्षाचे. यानंतर होणारा सामना कोळवण आणि केमसेवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीचा कौल करण्यासाठीचे. चेंडू पडण्या अगोदर दोन्ही संघाच्या संघनायकानं नाणेफेकीचा कौल करण्यासाठी याचे. तर जाऊया सामन्याकडे.
5 षटकात 28 धावांचं आव्हान देत असताना सलामीला आलेले 2 फलंदाज, त्यात नावाजलेला गोलंदाज. बघूया कशा प्रकारची कामगिरी करतात. सलामी बल्लेबाज आहे तो स्ट्रायकर फलंदाज श्रवण, गोलंदाज आहे तो धनंजय. उलटा चेंडू, अप्रतिम मारलेला फटका. पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर लेगच्या दिशेला खूप दूरवरती मारलेला फटका, षटकार. आणि या स्पर्धेतला आजच्या दिवसातील पहिला षटकार. एक जबरदस्त विस्फोटक आक्रमक फटका, फ्लॅट फटका गेलाय तो षटकार. या 6 धावसंख्येनं संघाचं सुद्धा खातं खोललं, वैयक्तिक खातं खोललं. एक विस्फोटक आक्रमक फलंदाज कशाला म्हणतात तोच श्रवणकडे खूप मोठी क्षमता आहे. छोटा पॅकेज बडा धमाका, परंतु इथे मायनसच्या स्वरूपामध्ये टाकलेला पुलटा चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेतला. बघूया धनंजय कमबॅक करतोय का. राईट आर्म विकेटनं टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा जोरदार फटका मारायच्या प्रयत्नात. गुड लेंथवरती चेंडू होता, प्लेन चेंडू. फलंदाजाला काय तो नीट कनेक्ट करता आला, परंतु षटकार गेल्यानंतर कोणत्या प्रकारचा निर्धाव चेंडू खेळून काढायचा नाही फलंदाजाला माहीत होतं. म्हणूनच त्याने 1 रन घेतला. आणि या 1 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येचे परिवर्तन, संघाची धावसंख्या 7. बघूया पुढचा चेंडू. एक मनगटी कलात्मक फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मार गेला. 30 यार्ड सर्कलचा पुरेपूर फायदा घेत 2 टप्प्यानंतर जातोय तो चौकार. आणि या 4 धावसंख्येनंतर रायझिंग स्टार पिरंगुड संघाची धावसंख्या होती ती 11 बिनबाद. खूपच महागडे षटक म्हणावं लागेल. स्पर्शद, अत्यंत देखना लाजवाब मारलेला फटका स्पर्शदनं. क्रिकेटला शोभेल असा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मारायचा प्रयत्न होता, परंतु थोडासा लॉंग ऑफच्या दिशेला फटका गेला आणि गेला तो चौकार. 30 यार्ड सर्कलमध्ये पुरेपूर फटकेबाजी कशा प्रकारची करायची दोन्ही सलामी बल्लेबाजांना दाखवून दिलेले. पुढचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, जोरदार फटका मारायच्या प्रयत्नात पायच्या मिडविकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक लॉंग ऑनच्या दिशेला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 12 धावसंख्या, 28 धावांचं आव्हान. त्यात पहिलं षटक थोडंसं महागड, आतापर्यंत 12 धावा झालेले आहेत. त्यामुळे या पुढच्या चेंडूवरती कशा प्रकारची फटकेबाजी करतोय तो पाहायचा. एक आक्रमक फटकेबाज, त्याने एक षटकार मारला होता. बावधनचे माजी सरपंच नंदूदादा दगडे पाटील यांचे इथं आगमन झालेलं आहे. मंडळी त्यांचं सरसर स्वागत. प्लीज आपण स्थानबद्ध व्हायचे, स्टेजवरती यायचे. जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. बॅट इथे जोरदार अपील केलं, परंतु बॅटचा एज फलंदाजाला माहित होता, बॅटचा एज झालेला आहे. इथे अपील करायच्या अगोदरच फलंदाज बावधन स्पोर्टचे माजी खेळाडू, एक जबरदस्त अनुभव, संदीप दगडे पाटील. प्लीज आपण स्टेजवरती याचे स्थान बदवायचे. त्यांच्याकडे असणारा अनुभव शेअर करायचा आपल्या नवीन होतकरू खेळाडूंना. स्पर्धा म्हटलं की आगमन होणारच एक मोठं व्यक्तिमत्व आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेला पंचांच्या भूमिकेत एक मोठं नाणं आहे. क्रिकेटमधलं एक मोठं नाणं कशाला म्हटलं जातं, खूप मोठा अनुभव आहे. संजय भालेराव सर आमचे गुरुवारी आहेत, तसेच नॉन स्ट्रायकर आहेत ते, म्हणजे स्ट्रायकर आहेत ते महेश जाधव सर. पुन्हा एकदा हळूवार मारलेला फटका. इथे क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे झेल होतोय का, एकदम सोपा झेल अवघड करायचा प्रयत्न घेतला, परंतु झेल सोडला आणि जीवदान दिले कोणाला, ज्यानं अतिशय दमदार फटका मारला होता एक्स्ट्रा कव्हरला चौकार. तो विस्फोटक आक्रमक फलंदाज. आणि अशा फलंदाजाला जर तुम्ही जीवदान दिलं तर तो येणारा काळ पूर्ण नक्कीच गाजवेल, सहजरित्या सामना फिरवू शकेल, ती क्षमता त्याच्याकडे आहे. बघूया पुढचा चेंडू. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज. त्यावरती केलेला एक मोठा प्रहार, एकदम ताकदवान फटका, षटकार.
मंगेशच्या बॅटमधून आलेला खूप दूरवरती फटका, आतापर्यंत या स्पर्धेतला खूप दूरवरती मारलेला, मीटरपट्टी तुटली, साधारणतः 110 मीटर मारलेला फटका षटकार. आणि या 6 धावसंख्येनंतर औपचारिकता संघाची धावसंख्या होती ती 19 एक बाद. पुढचा चेंडू 19 धावसंख्या झालेल्या 28 धावांचा वान. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू इथे पाहिजे गॅप पद्धतीनं मारलेला, गॅपच्या स्वरूपात फटका होता मिडविकेटच्या दिशेला. तिसऱ्या टप्प्यानंतर गेला तो चौकार. या 4 धावसंख्येनंतर रायझिंग स्टार पिरंगुड संघाची धावसंख्या होती ती 23 एक बाद. षटक क्रमांक दुसरा पॉवरप्लेचे षटक आहे झालं. यानंतरच्या सामन्याचा नाणेफेक झालेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार फटका, परंतु ग्राउंडचा फटका होता. इथे पायचे चौकार जातोय का, क्षेत्ररक्षण चांगलं केलेलं, चांगली फेकी. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 24. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हॉल चेंडू, ते चांगलं क्षेत्ररक्षण, रनआउटचा चान्स. एस वरती चेंडू जर आदळला असता तर शोट फलंदाज धावचीत झाला असता. चांगली पैकी चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक रन काय तो वाचवू शकला नाही. या 1 धावसंख्येनंतर पिरंगुड संघाची धावसंख्या होती ती 25 एक बाद. अजून विजयासाठी करायच्या त्या 3 धावा. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू, त्या शेवटच्या चेंडूवरती मारलेला जोरदार मोठा फटका. इथे झेल होतोय का पाहिजे, 1 रन कंप्लीट केलेला, दुसरा रन होतोय का, ते चेंडूला वळण घेतलं गेलं आणि त्या चौकार जातोय का पाहिजे, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं, 2 धावा काढले. या 2 धावसंख्येनंतर षटकाची समाप्ती. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती 27. सामना टाय झालेला आहे, बरोबरीत झालेला आहे. अजून 1 रनची आवश्यकता आहे तो विजयासाठी. 18 चेंडू 1 रन. आजच्या दिवसातील पहिलाच सामना पिरंगुट विजयाच्या वाटचालीला. स्पर्श बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. शॉर्ट पिच चेंडू, इथे पाहिजे पंचांचा निर्णय, 1 बाउन्स दिलेला आहे. ते निर्धाव चेंडू गेलेला आहे. इथे द्विधा मनस्थितीमध्ये स्पर्शात लटकला गेला. इथे मिडविकेटला मारायचा का पॉईंटच्या क्षेत्रात, त्या द्विधा मनस्थितीमध्ये निर्धाव चेंडू गेला गेला. औपचारिकता फक्त विजयासाठी 1 रनची गरज. जोरदार मारलेला फटका, इथे पाहिजे झेल होतोय का, झेल सुटला आणि विजयी रन कंप्लीट केलेला तो पिरंगुड संघाने आजच्या दिवसातील पहिला सामना जिंकला. चांगला खेळ केला तो स्टार 11 गोटावडे फटा, त्यांनी सुद्धा चांगली खेळी केली, परंतु धावसंख्या फार कमी. इथे लीग पद्धतीने नाराज होऊन चालणार नाही. इथे तुम्हाला पूर्ण एकदा कमबॅक करायचे, यानंतरचा सामना लगेच चालू करायचा आहे. आपल्या मंडळाचे आधारस्तंभ एक सामाजिक कार्यकर्ते गोरखदादा दगडे पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. मंडळाचे त्यांचं स्वागत. आपण याचे स्थान बदवायचे. स्पर्धा अतिशय दमदार आहे. मुळशी विभागातील बौद्धन येथील असणारी तर आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच मंगेश बलकवडे. 23 विस्फोटक खेळी केली, 4 चेंडूत 13 धावा, 1 षटकार. मंगेश मॅन ऑफ द मॅच.
आपल्या मळ्याचे आधारस्तंभ बावधनचे मेगा स्टार गोरखदादा दगडे पाटील, प्लीज आपण इथं स्थान वाजवते. तुमच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. मैदानात जाताना एका लाईनमध्ये जायचे.